मित्रांनो, आठवड्यातील कोणत्या वाराला तुमचा जन्म झालाय? जन्मवारानुसार तुमचा स्वभाव आणि नशीब तुम्हालाही जाणून घ्यायची इच्छा आहे का? चला तर मग जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनी हे लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. ज्योतिषशास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीचं भविष्य सांगण्यासाठी त्या व्यक्तीची जन्मतारीख, वार आणि वेळ या गोष्टी महत्त्वाच्या समजण्यात येतात. व्यक्ती ज्या दिवशी जन्म घेतात त्या वाराचाही त्यांच्या आयुष्यावर प्रभाव असतो असंही म्हटलं जातं. आठवड्यातील ज्या वाराला एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो त्याचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा पडत असतो असं ज्योतिषशास्त्रात मानण्यात आलंय. त्यामुळे आज आपण बघूयात की आपल्या जन्मवारानुसार आपल्यावर कोणता प्रभाव पडू शकतो. कारण प्रत्येक माणसाचा जन्म हा वाराप्रमाणेच वेळ आणि तारखेवरही अवलंबून असतो. पण वाराचा नक्की काय परिणाम होत असेल याची आपण माहिती घेऊया. दिवस आणि त्याचे ज्योतिषीय कनेक्शन काय आहे हे सुद्धा बघूया. रविवार याचा स्वामी सूर्य आहे. सोमवार दिवसाचा स्वामी चंद्र मानण्यात येतो. मंगळवारचा नावाप्रमाणेच मंगळ हा ग्रह स्वामित्व गाजवतो. बुधवार या वारावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे. गुरुवार या दिवसावर गुरुचा प्रभाव आहे. शुक्रवारावर शुक्राचा अधिक प्रभाव असतो, तर शनिवारावर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. आता वाराप्रमाणे व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव पडू शकतो? तर पहिला आहे सोमवार. सोमवारी ज्या व्यक्तीचा जन्म होतो अशा व्यक्ती बहुतांश आत्मप्रेरित असतात. दयाळूपणा आणि चांगल्या स्वभावासाठी या व्यक्ती ओळखल्या जातात असं म्हणतात. येणारं सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना या व्यक्ती व्यवस्थित हाताळू शकतात. सुरुवातीला या व्यक्तींचं अभ्यासात जास्त लक्ष नसतं, पण काही काळानंतर त्या व्यवस्थित लक्ष देऊन आपलं करिअर व्यवस्थित घडवू शकतात. सोमवार आणि चंद्राकडे असलेली काळजी घेणारी ऊर्जा यांच्यात संबंध आहे असं म्हणतात. या दिवशी जन्मलेल्या लोकांमध्ये उच्च पातळीची सहानुभूती आणि अंतर्ज्ञान असू शकतं. मजबूत भावनिक बुद्धिमत्ता आणि त्यांच्या अंतर्मनाशी सखोल संबंधही त्यांच्याकडे असलेली दोन वैशिष्ट्य आहेत. चंद्राच्या प्रभावामुळे त्यांची संवेदनशीलता आणि सर्जनशीलता दोन्ही वाढलेली असते असं म्हटलं जातं. त्यानंतरचा वार आहे मंगळवार. मंगळवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्ती काही अंशी रागीट स्वभावाच्या असू शकतात, पण त्यांच्या मनात मात्र कोणतीही कटुता नसते. जी गोष्ट त्यांच्या मनात आहे तीच त्यांच्या ओठावर असते असं म्हणतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना काही माणसांपासून दूर व्हावं लागतं. या व्यक्ती बऱ्याचदा अहंकारीही असू शकतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात त्रास होऊ शकतो. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी या व्यक्ती नेहमीच पुढे असतात. तसंच या व्यक्ती नेता होण्याच्या स्वभावाच्याही असू शकतात. आधी सांगितल्याप्रमाणे कृती आणि महत्वाकांक्षेशी संबंधित असलेला मंगळ ग्रह हा मंगळवारावर राज्य करतो. असं म्हटलं जातं की या दिवशी ज्यांचा जन्म झालाय ते त्यांच्या शौर्य आणि चारित्र्य शक्तीसाठी प्रसिद्ध असू शकतात. त्यांच्यात स्पर्धेची भावना असते आणि त्या नेतृत्वाच्या भूमिकेत वारंवार उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. या व्यक्तींमध्ये मंगळ भयंकर अडथळ्यांवर विजय मिळवण्याचा निर्धार निर्माण करू शकतो. त्यानंतरचा वार आहे बुधवार. बुधवारी जन्म झालेल्या व्यक्ती या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होणाऱ्या असू शकतात. कोणत्याही नकारात्मक गोष्टी करण्यासाठी या व्यक्ती धजावत नाही. त्याचबरोबर या व्यक्ती आपले पाळेमुळेच नेहमीच जमिनीशी जोडून ठेवतात. कोणत्याही गोष्टीमध्ये मीपणा आणणं यांना जमत नाही. आपल्या कामाला या व्यक्ती प्राधान्य देतात. बुधवारी जन्मलेल्या व्यक्ती संवाद आणि बुद्धिमत्तेशी संबंधित असलेला बुध ग्रह यांच्यावर प्रभाव टाकतो. या व्यक्तींना उज्ज्वल मन आणि अपवादात्मक संवाद कौशल्य आहेत, कारण त्यांचा जन्म या दिवशी झालाय. जेव्हा बौद्धिक क्रियाकल्पांचा विचार केला जातो तेव्हा त्यांची भरभराट होते आणि त्यांच्याकडे विविध प्रकारच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची नैसर्गिक क्षमता असू शकते. त्यानंतरचा वार आहे गुरुवार. ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी झाला असेल त्यांचे व्यक्तिमत्व समजूतदार आणि रोमांसला प्राधान्य देणारे असू शकते. कोणत्याही संकटात अगदी शांत राहून अगदी सहजतेनं उपाय काढणाऱ्या या व्यक्ती असतात. आपले मित्र आणि कुटुंब त्यांची साथ या व्यक्तींना जन्मभर मिळू शकते. त्याचबरोबर या व्यक्ती खूप नशीबवान असतात. गुरुवारी जन्म झालेल्या व्यक्ती बुद्धी आणि विस्ताराचा ग्रह गुरु हा सर्वोच्च शासक आहे. सर्वसाधारणपणे या दिवशी जन्मलेले व्यक्ती आशावादी, उदार आणि अध्यात्माकडे आकर्षित होतात. त्यांना नैसर्गिकरित्या समृद्धी आणि चांगलं भाग्य आकर्षित करण्याची क्षमता असते आणि त्यांना शिकण्याची तीव्र इच्छा सुद्धा असते. त्यानंतर शुक्रवार. शुक्रवारी ज्या व्यक्तींचा जन्म झाला असेल त्या व्यक्ती अतिशय मजेशीर आणि आनंदी स्वभावाच्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रेम आणि सौंदर्याशी संबंधित शुक्रग्रह शुक्रवारच्या दिवशी आपली मऊ ऊर्जा या व्यक्तींना प्रदान करतो.
या दिवशी जन्मलेल्या लोकांमध्ये जवळजवळ नेहमीच सर्जनशील, करिश्माई आणि रोमॅन्टिक व्यक्तिमत्व असतं. सौंदर्याची प्रगल्भ जाणीव असण्याव्यतिरिक्त ते सुसंवादी असलेल्या नातेसंबंधांकडे आकर्षित होऊ शकतात. शिवाय या व्यक्तींचा वेगळेपणा गर्दीतूनही जाणवतो. कोणत्याही संकटात या व्यक्ती अतिशय सहनशीलतेनं उभ्या राहतात. एखादी गोष्ट ठरवल्यावर या व्यक्ती त्या पूर्णत्वाला नेतातच असं सांगितलं जातं. त्यानंतर आहे शनिवार. शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींवर जबाबदारी आणि शिस्तीशी निगडीत असलेला शनी ग्रह राज्य करू शकतो. या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती त्यांच्या समर्पण आणि कार्यनैतिकतेच्या अतूट भावनेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासाठी रचना महत्त्वाची आहे आणि त्या त्यांच्या वचनबद्धतेला गांभीर्यानं घेतात. ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो त्या व्यक्ती शेती, व्यापार किंवा टेक्निकल क्षेत्रात हुशार असू शकतात. आपल्या सुरुवातीच्या दिवसात या व्यक्ती खूपच हाल अपेष्टा सहन करतात, पण त्यातूनच कोणाशी कसं वागायचं ते त्या व्यक्तींना जास्त कळू लागतं. या व्यक्तींना आपल्या आई वडील आणि भाऊ बहिणींची जास्त साथ मिळत नाही असं सांगितलं जातं. त्यानंतर सर्वांचा आवडता वार रविवार. रविवारी जन्म झालेल्या व्यक्ती या जास्त ॲक्टिव्ह नसतात. कामामध्येही आळसपणा यांचा शत्रू ठरतो, मात्र नशीब यांना नेहमी साथ देतं. त्याचबरोबर या व्यक्ती बहुतांशी लाजऱ्या असतात. समाजामध्ये जास्त मिसळणं या व्यक्तींना आवडत नाही. रविवारी जन्मलेल्या व्यक्तींना सूर्याजवळ असलेल्या चैतन्यपूर्ण चैतन्याचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात. शिवाय या व्यक्तींमध्ये नैसर्गिक नेते बनण्याची प्रवृत्ती असते. त्याचबरोबर सूर्याच्या प्रभावाचा परिणाम म्हणून त्यांना उद्देशाची शक्तिशाली भावना प्राप्त झालेली आहे आणि ते वारंवार यश आणि वेगळेपणा प्राप्त करण्याची आकांक्षा बाळगतात असंही सांगितलं जातं. तर तुमचा जन्मवार कोणता? आठवड्यातील कोणत्या वाराला तुमचा जन्म झालाय? जन्मवारानुसार तुमचा स्वभाव आणि नशीब आपण यामध्ये जाणून घेतलंय. तर तुमचा जन्मवार कोणता? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.